पिरियड आपले रेग्युलर आहेत, लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत, सीमेन अनालिसिस नॉर्मल आहेत, मग एकदाही राहिलं नाही आहे, म्हणजे आपल्याला फॅलोपियन ट्यूब तर बघायला पाहिजेत. गर्भनलिका फार महत्त्वाच्या असतात प्रेग्नन्सी कन्सीव्ह नॅचरली होण्यासाठी. ओव्हरीमध्ये एग्स तयार होतात, फॅलोपियन ट्यूबने ते एग्स घ्यावे लागतात. स्पर्म पण फॅलोपियन ट्यूबमध्ये यावे लागतात. स्पर्म आणि एगचं मिलन फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं आणि तीच जर बंद असेल तर हे सगळं घडणारच नाही. तर ह्या ब्लड टेस्ट तुम्ही करायच्या. DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स नाही झालेला ना, तो करायचा आपल्याला. काय असतं ते पिरियड पण जायची वेळ आली असं झालं आहे. ते आता AMH खूप कमी झालं आहे, एंडोमेट्रियम खूप थिक होत आहे. तर मी की तुला MCमध्ये घ्यायला गोळी दिली आहे. ह्या गोळ्या घ्यायच्या, पिरियडचा फ्लो जेवढा झाला आहे तर ते हे काय करतं, थोड्याशा रक्तवाहिन्या बंद करतं आणि तो ब्लिडिंग कमी करतं. आणि जास्त ब्लिडिंगच झालं तर असं नाही, रोज घ्यायचीच ती सुरुवातीला. त्याच्यातली AMH पण परत एकदा करूया, नक्की तेवढाच आहे का थोडा जास्त आहे. तुझं DFI करायचं आणि ह्या महिन्यामध्ये एक्सरे काढूया का HSG, ठीक आहे? ह्या महिन्यामध्ये HSG करूया, म्हणजे ह्या महिन्यात सगळ्या टेस्ट आपल्या पूर्ण होतील.